शब्द आहे की सरकार हा पावसाच्याच बाबतीत अवकाळी नाही, ते सरकार पण कुठेतरी अवकाळी आहे. आणि या अवकाळी लहरीपणामुळे सुलतान आणि निसर्ग यांच्या सगळ्यात मोठ्या चपेटमध्ये आज शेतकरी आलेला आहे. पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि शेत जमिनीचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे जे पिकांचं जे झालेलं नुकसान आहे त्यामध्ये सरसकट प्रत्येकाच्या खात्यात, कारण संपूर्ण महाराष्ट्रातले पिकं उद्ध्वस्त झालेले आहे. त्यामुळे सरसकट तातडीने कुठलीही कमाल मर्यादा न ठेवता हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावे. संपूर्ण कर्जमाफी जी आहे तिची ताबडतोबीनं घोषणा करावी. या दोन मागण्या तर आमच्या आहेतच आहेत. मात्र 1,00,000 हेक्टरपेक्षा अधिक जमीन जी आहे ती खरडून गेली आहे आणि या खरडून गेलेल्या जमिनीला 5,00,000 रुपये हेक्टरी हे ताबडतोबीनं अनुदान हे सरकारने द्यावं. आणि आज शेतकऱ्यांच्या एकंदरीत झालेल्या नुकसानाच्या अनुषंगानं कोणीही बोलायला तयार नाही. जुने कृषी मंत्री जे आहेत ते बेताल वक्तव्यासाठी परिचित होते. म्हणे कर्ज घेतात आणि लग्न करतात. भिकारी 1 रुपया घेत नाही, आम्ही तुम्हाला 1 रुपया मध्ये काय नाही दिलं. म्हणजे शेतकऱ्याची तुलना विम्याच्या अनुषंगानं भिकाऱ्यांशी केली. बेताल वक्तव्य केले आणि सभागृहात एकादुक्की तिररी रमी खेळणारा बेशरम कृषी मंत्री जो आहे याचे लाड कसे पुरवले जातात आणि मूलभूत शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडे बघितल्या गेलं नाही. नवीन जे कृषी मंत्री आले ते लापात आहेत. आपण यांना पाहिलं का? अशी आता पेपरमध्ये जाहिरात देण्याची कुठेतरी आवश्यकता आलेली आहे. पेपरमध्ये आता जे टोळी युद्ध आहे ते आपण बघतोय, कारण मुख्यमंत्र्याची जाहिरात आल्यावर